नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या टी मोटिवेशनवर. खूप चांगले राहून काय मिळालं? हा प्रश्न जर आज नाही तर उद्या प्रत्येक चांगल्या माणसाच्या मनात येतोच. तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं केलं, समजून घेतलं, माफ केलं, स्वतःचा तोटा सहन केला, तरी शेवटी तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण इथून पुढे जे आहे ते वास्तव आहे. जग हे भावनांवर चालत नाही, तर ताकदीवर चालतं. चाणक्य हे फार आधीच ओळखून होते, म्हणून ते म्हणतात, दयाळू बना पण दुर्बल नाही. खूप चांगले लोक इथेच हरतात. ते समजतात की आपण चांगले आहोत, म्हणजे समोरचा पण चांगलाच असेल. पण जग तसं नसतं. थोडं थांबा आणि विचार करा. तुम्ही नेहमीच समजून घेणारे का असता? नेहमीच ॲडजस्ट करणारे का असता? आणि तरीही लोक तुमची किंमत का ठेवत नाहीत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. वाईट बना याचा अर्थ क्रूर बना असा नाही. वाईट बना याचा अर्थ शहाणा बना. स्वतःसाठी उभे राहायला शिका, नाही म्हणायला शिका. चाणक्य म्हणतात, जो माणूस योग्य वेळी कठोर होत नाही तो आयुष्यभर इतरांच्या कठोरपणाखाली जगतो. जग तुमच्या चांगुलपणाचा आदर करत नाही, जोपर्यंत त्याला तुमच्या ताकदीची जाणीव होत नाही. जर तुम्ही कायम माफ करत राहिलात तर लोकांना तुमची सवय लागते. आदर नाही, सवय. आणि सवय लागलेली गोष्ट कोणीही जपून वापरत नाही, हे लक्षात ठेवा. हा मुद्दा समजत असेल तर लाईक करा, कारण हा सत्य स्वीकारणं सोपं नसतं. चाणक्याचा एक मंत्र स्पष्ट आहे, मौन ठेवा, पण भीतीमुळे नाही, नियंत्रणामुळे. खूप चांगले लोक सगळं सांगतात, आपली दुखणी, आपले प्लॅन, आपली कमकुवतपणा, आणि मग जग त्यांचाच वापर करतं. शहाणा माणूस सगळं पाहतो पण सगळं बोलत नाही. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण हा फरक तुमचं आयुष्य बदलू शकतो. वाईट बनणं म्हणजे प्रत्येकाला सगळं सांगणं बंद करणं, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं बंद करणं, तुमची किंमत तुम्हाला माहीत असणं. चाणक्य सांगतात, दयाळूपणा दाखवा, पण फक्त तेव्हा जेव्हा तुमच्याकडे ताकद आहे. दुर्बलाचा दयाळूपणा ही त्याची निवड नसते, ती त्याची मजबुरी असते. आणि जग मजबुरीचा आदर करत नाही. खूप चांगले लोक स्वतःला विसरतात आणि सगळ्यांसाठी जगतात. पण सत्य असं आहे, जो स्वतःचा विचार करत नाही त्याचा विचार कोणीच करत नाही. इथे थोडं थांबा. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण हा मुद्दा जास्त लोक पचवू शकत नाही. वाईट बनणं म्हणजे अन्याय सहन न करणं, अपमान गप्प बसून न गिळणं, गरज पडली तर शांतपणे अंतर ठेवणं. चाणक्य म्हणतात, प्रत्येकाला जवळ ठेवणं ही नीती नाही, योग्य माणसाला जवळ ठेवणं ही नीती आहे. जग तुमच्यासमोर तेव्हाच झुकतं जेव्हा तुम्ही स्वतः झुकणं थांबवता, हे लक्षात ठेवा. जर हा व्हिडिओ वाटत असेल की हा विचार खरा आहे तर लाईक करा, कारण खरे विचार नेहमीच कडू असतात. खूप चांगले राहून जे नाही मिळालं ते थोडे शहाणे, थोडे कठोर, थोडे जागरूक बनल्यावर मिळतं. चाणक्याचा हा एक मंत्र आयुष्यभर वापरला तर पुन्हा कधी लोक तुमचा फायदा घेणार नाहीत असं म्हणावं लागेल. हा विचार लक्षात ठेवा. जग बदलणार नाही, पण तुम्ही बदललात तर जगाची वागणूक नक्कीच बदलेल. खूप चांगले लोक एक गोष्ट विसरतात, जग तुमच्या हेतूंना नाही, तुमच्या वागणुकीला प्रतिसाद देतं. तुम्ही मनातून किती स्वच्छ आहात हे जगाला महत्त्वाचं नसतं,
तुम्ही स्वतःला कसं मांडता, कुठे थांबता आणि कुठे उभे राहता हेच ठरवतं की जग तुमच्याशी कसं वागेल. चाणक्य म्हणतात, जो स्वतःसाठी उभा राहत नाही त्याच्यासाठी कोणीही उभं राहत नाही. थोडं थांबा आणि विचार करा, तुम्ही किती वेळा फक्त शांतता राखण्यासाठी गप्प बसलात. किती वेळा अपमान सहन केला कारण वाद नको होता आणि त्याचा परिणाम काय झाला? लोक सुधारले नाहीत, उलट ते आणखी मोकळे झाले. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण इथेच बहुतेक लोक चुकतात. वाईट बनणं म्हणजे आरडाओरडा करणं नाही. वाईट बनणं म्हणजे स्पष्ट बनणं. जेव्हा तुम्ही स्पष्ट नसता तेव्हा लोक तुमच्या सीमांची चाचपणी करतात आणि तुम्हाला काहीच बोलत नाही. तेव्हा त्यांना वाटतं हे चालतं. चाणक्य नीती सांगते, जे चालतं तेच चालू राहतं. म्हणून खूप चांगले लोक कायम त्रस्त असतात, कारण त्यांनी कधीच इथे थांब असं ठामपणे सांगितलेलं नसतं. थोडे वाईट बना याचा अर्थ हा नाही की आज नाही म्हणायला शिका. सगळ्यांना एक्सप्लेन करणं बंद करा आणि तुमच्या वेळेची किंमत ठरवा. ज्या दिवशी तुमचा वेळ महत्त्वाचा होतो त्या दिवशी लोक तुमच्याशी जपून वागायला लागेल. हा अनुभव आहे, सिद्धांत नाही. हा व्हिडिओ स्किप करू नका. चाणक्याचा एक कठोर नियम आहे, जो माणूस स्वतःला स्वस्त बनवतो त्याला जग स्वस्तात वापरतं. खूप चांगले लोक स्वतःलाच कमी लेखतात. काही नाही रे, असंच आहे, मी ॲडजस्ट करतो, हे शब्द हळूहळू तुमची किंमत कमी करतात. जग ऐकतं आणि शिकतं. हा माणूस पुश करता येतो. हे जर सगळं खरं वाटत असेल तर लाईक करा, कारण सत्य स्वीकारणं सोपं नाही. वाईट बनणं म्हणजे उद्धटपणा नाही. वाईट बनणं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. चाणक्य म्हणतात, जिथे मान नाही तिथे थांबू नका. पण खूप चांगले लोक तिथेच थांबतात, नात्यांच्या नावाखाली, मैत्रीच्या नावाखाली, ओळखीच्या नावाखाली, आणि मग आतून तुटतात. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण हा भाग खूप लोकांच्या आयुष्याला लागू होतो. वाईट बनणं म्हणजे प्रत्येक लढाई लढणं नाही. वाईट बनणं म्हणजे कोणती लढाई लढायची हे ठरवणं. चाणक्य सांगतात, शहाणा माणूस आपली ऊर्जा वाचवतो. तुम्ही सगळ्यांना उत्तर देत बसलात तर, सगळ्यांना प्रूव्ह करत बसलात तर शेवटी स्वतःसाठी काहीच उरत नाही. म्हणून थोडे शांत व्हा, थोडे दूर व्हा, थोडे कठोर बना. लोक बदलतील, नाही बदलले तरी तुम्ही सुरक्षित राहाल. हा फरक खूप मोठा आहे. खूप चांगले लोक वाईट या शब्दाला घाबरतात, पण चाणक्यसाठी वाईट म्हणजे सावध. सावध माणूस फसत नाही, सावध माणूस वापरला जात नाही. हा विचार नीट समजून घ्या. तुम्ही जर कायम उपलब्ध असाल तर तुमची किंमत शून्य होते. वाईट बनणं म्हणजे ऑलवेज अवेलेबल न राहणं. फोन लगेच उचलायचं नाही, मेसेज लगेच रिप्लाय करायचं नाही, सगळ्यांच्या कामासाठी लगेच तयार व्हायचं नाही. हे इगो नाही, हे बॅलन्स आहे. हा मुद्दा नवीन वाटत असेल तर लाईक करा. चाणक्य सांगतात, जो स्वतःला कंट्रोल करू शकतो तो जगाला कंट्रोल करू शकतो. खूप चांगले लोक भावना कंट्रोल करून देतात. कोणी दुखावलं तर लगेच रिॲक्ट, कोणी दुर्लक्ष केलं तर लगेच अस्वस्थ. वाईट बनणं म्हणजे रिॲक्शन कमी करणं असतं. शांत राहा, निरीक्षण करा, लगेच उत्तर देऊ नका. जग घाबरतं अशा लोकांपासून जे लगेच उघड होत नाही. आणि शेवटचा पण खूप महत्त्वाचा मुद्दा, वाईट बनणं म्हणजे एकटे राहायला घाबरू नका. खूप चांगले लोक चुकीच्या लोकांसोबत राहतात फक्त एकटेपणाची भीती म्हणून. पण चाणक्य स्पष्ट सांगतात, एकटेपणा परवडतो, चुकीची संगत नाही. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या TA मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच प्रकारचे जर तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर ते आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत. फक्त प्लेलिस्टमध्ये जाऊन एकदा बघून घ्या. धन्यवाद.